नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहे. मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत. त्याचे उभे काप करून आपल्याला ही भाजी बनवायची आहे. आता ही भाजी बनवताना जास्त पातळ पण नाही बनवायची, जास्त घट्ट पण बनवायची नाही. अगदी मस्त अशी आपल्याला ही वांग्याची भाजी बनवायची आहे. तर चला पाहू, रेसिपीला सुरुवात करू. वांग्याची भाजी बनवण्यासाठी काही मसाले भाजून घेत आहे. तर पहिल्यांदा 1 चमचा तीळ टाकलेला आहे. आता तीळ चांगले भाजून घेतले की त्यामध्ये अर्धा चमचा कलोंजी टाकलेली आहे. आता हे कांद्याचे बी म्हणतात, पण वांग्यामध्ये टाकले ना तर वांग्याचा रस्सा अगदी अप्रतिम लागतो. त्यानंतर 5-6 मिरे घेतलेले आहे. आता मिरे टाकायचे की नाही हे ऑप्शनल आहे. आता हे सर्व भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचे. आता त्यानंतर परत त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं. 1 वाटी खोबरं घेतलेले आहे. ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ते चांगले भाजले की तेही ताटात काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 कांदा बारीक चिरून उभा घेतलेला आहे. पातळसे काप केलेले आहेत म्हणजे भाजले जातील. आणि त्यामध्ये आलं लसूण टाकलेले आहे आणि 1 मिरची टाकलेली आहे. ती तुकडे करून टाकलेली आहे 1 मिरची. आता तेही चांगलं भाजून घ्यायचे. आता त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जरा आपण कांदा, लसूण, आलं आणि मिरची भाजून घेत आहे. आणि तेही भाजल्यानंतर 1-2 मिनिटांनी ते काढून घ्यायचे. आता ते डिशमध्ये काढलेले आहेत. आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलेले आहे. त्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घेत आहे. आणि आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. हे बघा, सगळे मसाला टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेत आहे. आता त्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर न टाकता त्यामध्ये कोथिंबीरचे काड्या टाकलेल्या आहेत. त्यामुळं टेस्ट इतकी भाजीला छान येते की. आता ही बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा, अगदी स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलेले आहे. आता सध्या गॅसचा तुटवडा, मग त्यासाठी इंडक्शन वापरलेला आहे. आता त्यामध्ये 2 चमचा तेल टाकून पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. आता जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण हळद पण टाकू शकता, पण हळद माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकलेली नाही. आता वाटलेला मसाला टाकलेला आहे. आता मसाला चांगला परतून घ्यायचा 2 मिनटं. एकसारखा हलवून परतून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण लावून ठेवायचे. चांगला शिजून द्यायचा आहे मसाला. हे बघा, चांगला शिजलेला आहे. आता त्यामध्ये मसाला टाकायचा आहे. तर आता मी घरी बनवलेला होममेड मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. आता आपण चांगलं परतून घ्यायचं आहे तेही. आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. आता परत झाकण लावून चांगला मसाला शिजून घ्यायचा आहे. आता मसाला चांगला शिजलेला आहे. आता झाकण काढून घेत आहे. हे बघा, मसाला अगदी
वर तेल सुटलेलं आहे. मसाला आपला चांगला शिजलेला आहे. आता आपण जे कापलेले वांग्याचे काप आहे ते टाकून घ्यायचं आहे. ही भाजी एवढी चवीला सुंदर लागते ना, त्यात आपण शेंगदाण्याचा वापर केलेला नाही. इतका मस्त भाजी हॉटेल टाईप होते. हे बघा, आता ते आपण चांगली परतून घ्यायचे आहे. मसाला लावून चांगला परतून घ्यायचे वांग्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपले सगळा मसाला वांग्याला लावून घेतलेला आहे. आता 2 मिनटं चांगलं परतल्यानंतर चांगला मसाला लावून वांग्याला घेतलेला आहे. आता त्यामध्ये काय करायचं, भाज्यांचा स्टॉक शिल्लक होता माझ्याकडे, तो मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता एवढ्याच पाण्यात आपल्याला वांग्याचे काप शिजवून घ्यायचे आहेत. आता चांगला आपण मिक्स करून घेतले आहे. कढईला मसाला लागला आहे तोही चांगला काढून घेतलेला आहे. इंडक्शन आपण स्लोमध्ये 400वरच ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यावर झाकून चांगला शिजून घ्यायचा आहे. आता 5-6 मिनटं शिजलेलं आहे बघा. मसाला आणि वांगं छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि वांगी पण शिजलेली आहेत. आता एवढा मस्त झालेला आहे, अगदी हॉटेल टाईप झालेलं आहे आपला वांग्याची भाजी. ही भाजी आपण चपातीसोबत, नानसोबत, तसेच आपण रोटीबरोबर पण खाऊ शकतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. भेटूया अशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.